भरवा तो विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून दोन्ही साऊंड इकडे करून फक्त नावाशी तर मिळालं याच चौघांचं त्याशिवाय मग आवाज जरा कमी पडतो हा मॉनिटर तो एक थोडा इकडे करा आवाज जुळलं तितकं शिट्टी मारत त्यापेक्षा मग सागर तुम्हाला येईन का आवाज हरी हॅलो हॅलो शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेर आलो निजाच्या माहेर
रखुमाईचा बरा रखुमाईचा बरा बेटी रखुमाईचा बरा बेटी रखुमाईचा बरा शेवट तो भला 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 शेवट तो भला
टाळी वाजवायला Hallelujah.
भला शेवट तो जाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला उग्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा महायोग पीठे तदेवी मरत्यो वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे हे पांडुरंगाकारू रतमन मन पांडुरंगाकारू रतमन मन हे पांडुरंगाकारू रतमन मन पांडुरंगाकारू रतमन मन पांडुरंगाकारू रतमन मन हे पांडुरंगाकारू रतमन मन हे पांडुरंगाकारू रतमन मन पांडुरंगाकारू रतमन मन हे हे बाबाजी गणूर राजलोका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि सागरजी महाराज ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला. नवे नवे अभिमाराज ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. नवे नवे ज्याचा उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आहे. आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला. नवे नवे परमार्थात नाम साधनेची भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमके काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग विढारा. अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजची ही एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा केम निमित्तानं आहे, कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेले सर्वांना चांगलं माहीत असलं तरी वाक्याचं प्रथम कर्तव्य ज्ञाना अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी मंगलदायी जगन्नाथजी नागपुरे या धन्य मातेला आपल्यातून जाऊन खऱ्या अर्थानं आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे सुपुत्र श्री महादेवजी जगन्नाथ नागपुरे सर, त्याचबरोबर कन्या मनीषाताई सुरेशजी आटोळे आणि बंधू परशुरामजी निखळे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त अगदी उर्वरित 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. आणि शेवटी आपण सगळेजण मिळून फुलांच्या माध्यमातून अखेरची त्यांना पुष्पांजली अर्पण करणार आहोत. पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते स्वरसम्राट, भजन सम्राट, युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर,
स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार तेजेजी महाराज गायकवाड, त्याचबरोबर आदरणीय महावीरजी महाराज, आप्पा महाराज, पलीकडे आमचे मागच्या जगन्नाथ बाबांच्या वर्ष साधाला ज्यांनी कीर्तन केलं ते आपल्या परिसराचं वैभव आदरणीय सागरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आवर्जून. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला जे आहेत ते आपल्या भागाचं आपल्या परिसराचं एक जडवं रत्न, वारकरी संप्रदायाचे एक वैभव, वारकरी संप्रदायाचे एक भूषण, आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्ती पारायण अभिमन्यू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या. खऱ्या अर्थानं अभि महाराजांसारख्यानं, सागर महाराजांसारख्यानं माझ्या कीर्तनात उभा राहावं हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. संवादिनीवरती जे गोड सत्कारतायत ते बाबा असतील, पलीकडे जे महाराज आहेत ते दीक्षित महाराज, जगन्नाथ महाराज असतील, मृदंगावरती जे गोड सत्कारतायत ते मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड. जेवढ्या देव्यात तेवढ्या पदव्या कमीच आहेत. आदरणीय माझे जीवलग मित्र मृदंग सम्राट, मृदंग वैभव, आमचे खऱ्या अर्थानं गणेशजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी द्या. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे ते डोंबाळे मंडप मोरोची, त्यांनाही मनापासून, तुमचं जण बरोबर आहे ना, मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होत आहे आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार आहे ते ओम साई क्रिएशन नावाचं यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रातील एक चांगलं यूट्यूब चॅनल, चांगल्या कीर्तनकारांची कीर्तनं घराघरापर्यंत पोहोचवणारं, नवे नवे मोठ्या कीर्तनकाराबरोबरच छोट्याही कीर्तनकारांना न्याय देणारं खऱ्या अर्थानं व्यासपीठ आमचं ओम साई क्रिएशन चॅनल, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेले वयानं, ज्ञानानं, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराया खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत, शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर बसलेले या मृत्यूलोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली आहे. पण प्रत्येकाला जन्म नावाची मिळालेली संधी अभिमन्यू महाराज कळाली असं अजिबात नाही गडे. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी महावीर महाराज मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपला शेवट गोड काढण्याचा प्रयत्न केला. ते योगानं तुकोबराय म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळालीच, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायी न गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी त्या कार्यासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती अशी झाली आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट भला झाला, माझा शेवट चांगला झाला, माझा शेवट उत्तम झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. बरं महाराज माहेरात गेला, रखुमाईचं बर म्हणजे बाप पांडुरंगाला भेटला, परिणाम काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. पण कारण काय? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. मग आता जगाला मार्गदर्शन करताना काय बोलाल? महाराज म्हणतात जवानीनं तुम्हाला काहीतरी सांगायचं, ती वाणी आता त्याच्या आधी नाही, त्याच्या भाषणाशिवाय दुसरं दिग्दर्शन होणार नाही. कारण तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, कारण आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वारा. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग. विठाला विठाला माझ्याकडं वेळ अगदी कमी आहे, त्यामुळं आहे या वेळामध्ये अगदी अभंगालाच न्याय देऊन तंतोतंत एकही मिनिट अभंग न सोडता सरळ अभंगाची दूर धरून अभंग कडेला घेऊन जाईल. ऐका. खऱ्या अर्थानं मंगलताईंना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. अभिमन्यू महाराज मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. सरांच्या बाबतीत तर दोन्हीही गेले गेले. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत त्यांची उणीव त्यांची कमी कधी आपल्याला भासत नाही गड्या. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग डोळ्यात कितीही पाण्यानं गेलेली माणसं काही पुन्हा माघार येत नाही. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळ नाही. पण आपल्यातला माणूस काय एकदा माथ्यावर निघून गेला ना, मग किती प्रयत्न करा गेलेला माणूस अजून महागारी आला नाही गड्या. गोड बोले. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन त्याच्यापेक्षा भारी बनवून घेऊ शकता.
पुरुष मंडळी एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन माघारी घेऊ शकता, पण एकदा मानव रुपये हानी झाली ना, मग कितीही पैसा खर्च करा आणि कितीही संपत्ती खर्च करा, कितीही मोठा वशील लावा, हा दागिना अजून वशिल्यानं आणि पैशानं माघारी आणता आला नाही. गोड बोले, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते है, बार बार उला देते है. याचाच अर्थ गेलेली माणसं पुन्हा माघारी येतच नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी हृदयात येऊन डोळ्यातून मात्र पाणी आणल्याशिवाय राहत नाही. पण ज्या दिवशी असं हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, बाप आम्हाला सोडून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केले, जरा ऐकून जा. हंबरुनी वासर आले चाटी जबगाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जबाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी मी निश्चित आई या विषयाला 10 मिनिटं न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकंच गरजेचं आहे आणि तितकं जोखमीचं. ऐकून जा. ज्या मार्गाने मंगलताई गेलेत त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी असलो काय, तुम्ही असला काय, आलाय त्याला प्रत्येकाला जावं लागतं. आपल्याला मरावं लागतं, नवल नाही. संत म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. त्यांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला, कारण देह हा पाचाचा आणीला उसना, शेकी त्याची त्याला देणे लागे, नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगात ते चाली तो मी चेके. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याची चरणे तुझ्या बळे, ऐता सुसमर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलविते हरिविन. चौथ प्रमाण वृक्षाचे पान, हाले ज्याची सत्ता. हे चारही प्रमाण ज्याच्या सत्तेनं ज्याच्या सत्तेसाठी दिले, तो सत्ताधीश जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला राहता आलं नाही. दूर आले अवतार, येत नाही दूर आले अवतार, येत नाही दूर अवतार, येत नाही दूर अवतार. येत नाही वर आले अवतार, येरते पामर जीव किती. किंवा बसलेले पुढची यादी सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए 688, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मरावं लागणार आहे. मी नाही सांगत, माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली म्हणतात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागत आहे. कारण उपजली या पिंडा, मरण सांगा ते नवे नवे जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे का. महावीर महाराज सजीवाला मरावं लागत आहे. सजीव मर काय, सजीव मरण सोबत घेऊन आलाय, नवल नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल काय? नाही म्हणतात, नाही म्हणतात. देऊ पटून. डोंबाळे पाहुणं, किती वर्ष झालं मंडपाचा व्यवसाय चाललाय? नाही सांगा ना, आकडा सांगा ना, किती वर्ष झालं मंडपाचा व्यवसाय चाललाय? 20-25 वर्ष. मग ही कापड 20-25 वर्षापूर्वीच घेतलेला असेल. हा
नाही वय कधी घेतलंय 5-6 महिने वय अजून किती महिने टिकल 2-4 महिने वय धंदा चांगला चाललाय राव तसं गॅरंटी नाही बसायचं आज बी वार आल्यावर फाटाय बसलंय हे कधी तुम्हाला बोललंय का नाही नाही मला वर लटकावलंय सुतळी आवळलंय ऊन असलं तर मीच तापतोय सावली असली तर मीच ठरवतोय असं कधी बोललंय का म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही हा विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या कीर्तनाशी निगडीत आहे म्हणून सांगतो पहिली गोष्ट याला त्वचा नाही याचा अर्थ संवेदना नाही आणि दुसरी गोष्ट हे आपल्याशी कुणाशीच बोलत नाही याचा अर्थ याला वाचा सुद्धा नाही त्वचा नाही आणि वाचा नाही याचा अर्थ एक कापड सजीव की निर्जीव निर्जीव मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय आपल्या दोघांचं कोण ऐकायचं आपल्या बायका घरी गेले ऐकायचं नाही तिथं पुरावा लागतो अभि महाराज आणि पुराव्याशिवाय महाराजांना तरी बोलू नाही नाहीतर मग तुमचं पाठ आहे तुम्ही कायम सांगित असता ज्याच्याकडे नाही पुरावा मोठा पोकल्यान आणून जिशबी नाही पोकल्यान आणून खाडा खांदून पुरावा मी पुरावा देतो या कपड्याबद्दल जे बोलतोय ना त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरीत ज्ञानोबरायानं किती गोड वर्णन केले मी जी ओवी सांगितली त्याच्या अगोदर बघा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते माऊली म्हणतायत बसलेलं एक दिवस घातलेलं कापड जीर्ण होणार आहे फाटणार आहे फाटल्यानंतर ते टाकून द्यावं लागणार आहे दुसरं कापड घेऊन अंगावरती घालावं लागणार इको कमी करा एका सुभाषित काळाचं बाबाला एक गोड वाक्य बघा अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतोय पण सागर बाबा सध्या काय झालं या कपड्याचाच लोकांना एक गर्व झाला माझातली लोक पैसा आला गणेश महाराज पैसा आल्या लोक नीट चलत नाहीत आमच्या गावात एक जण लय पैसा आला लय दिवसाला 4 ड्रेस बदलतं किती सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट बाबा असं हात लावायला सुद्धा वाटतो कापतो का काही म्हणजे इतकी कडक कपडे बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात होय जायचं ना का मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात नाही नाही आयुष्यभर लिनांचंच कापड घातलं आणि 4-4 हजार मीटरचं आता मी याला 4-4 हजार मीटरच्याच कापडात पेटवा बसत्यावला नाही बसत्यावलं 60चं काढून माझ्या पुढे बसलेलं गबाळ आहे का जोवरी चळन गा तोवरी मनती माझा बांधोनी या देते यमाची हाती भूषणी घेती काढून या राहती निराळे रांडा पोरे सकाळ 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 कधी कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी सगळी निराळी राहणार आहेत आपलं कोणी सुद्धा नाही ना आपल्यासोबत कोणी येणार नाही हे तुमचं पाठ नाही रे नाही कोणाची कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील कल्पराण्या माझी माझी म्हणून मला त्यात वेळ घालवायचा नाही पण ते 4 दिवस बदलणार महावीर महाराज असं दुसऱ्याच्या मैतीला गेलं जातो ना आपण मैतीला पाहुणा असल्या नेमकं ते आमचा पाहुणा म्हणून मी बी मैतीला गेलो आता ते मैतीला गेल्यावर मला ते सरान बिरान रस्ता येत नाही पण नाद आहे पुढं पुढं करायचा म्हणजे महाराज असल्यामुळे म्हणजे बऱ्याच जणाला हा नाद असतो तुम्ही बघा मसन वाट्यात किती बी माणसं रडू द्या पण त्या मसन वाट्यात अख्ख्या दोघा चौघाचाच काल वाचतो ती मर सरान रचणारी पण त्यांना काय कळतो का काय काय माहित बुवा एक जणांना ताबी महाराज माझ्या पुढे 4 वेळा सरान फिरवलं म्हणला का मांडला का कुठेतरी टाकला का पेटू नये ते काय जातं काय निघून मी बी त्यातलाच मी काय त्यांना सोडून का काय मी लाकडा हाताखाली द्यायचो म्हणजे नाद आलोय दाखवायचा मी लाकडा हाताखाली द्यायचो आणि गणेश महाराज नेमकं लाकडं देता देता ते 4 दिवस बदलणार येताना दिसलं याय नका पेट्यानं मला काय करायचंय तपलं ते आला असन पण येताना नीट यावं ना ते येताना छाती काढून आलं मला काही बी सण होतं पण छाती काढली माझं डोकंच फिरतं मी नेमकं लाकडं टाकली त्याला म्हणलं ह्याला पेटवायचं आहे तर पेटव नाही तर तसाच ठेव पण ज्यांनी छाती काढली त्याच्याकडे जरा मला बघू दे त्याला आडवा गेलो त्याला म्हणलं छाती आत घेतो मला नाही घेणार म्हणलं का नाही घेणार म्हणलं 4 कोटीत इको जरा जास्त होतोय आवाज स्पष्ट जात नसणार आहे त्याला म्हणलं अरे छाती घेतो मला नाही घेणार म्हणलं का नाही घेणार म्हणलं 4 कोटीत अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी रावणाच टिकलं नाही
आणि तुझं कुठेला 4 कोटीचा ठिकाण लावतो आदगी तो मला नाही घेणार, मी मला नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बघा बरं का बसलेले, सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो, पण लय हवेत गेले अहो फुटतो. सध्या बऱ्याच जणांचे फुगे फुटलेत. माझं फुग्यावाल्याला एकच सांगणे बा, राग येऊ देऊ नका. मेळच लागा नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात चाललंय काय. गाड्यांना बी कळा नाही आपण नेमका हाय कोणाचा. मी कधीच विषय काढत नाही, पण वाटपुळच चाललंय सध्या. कोण कोणासाठी कशाची लाचारी करल सांगता येत नाही भाऊ. मेळच लागा नाही. सत्तेसाठी कुणी बी कुठे बी उड्या मारा लागले. काहीतरी तत्व आहे, काहीतरी निष्ठा आहे, काहीतरी धर्माची निष्ठा आहे, काहीतरी तत्वांची निष्ठा आहे. हे तत्व पाळून करायचंय तेवढं करा, तुम्हाला फुल परमिशन आहे. पण तत्व पाळा राजनीतीची सुद्धा. जशी वारकरी संप्रदायात तत्व आहेत तशी राजकारणातले सुद्धा तत्व भगवान श्रीकृष्णाने सांगून दिलेत. चला त्या तत्वानुसार. मला वेळ घालवायचा नाही, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण सध्या हे महाराष्ट्राचं दुर्दैव बघितल्यानंतर कदाचित आमच्यासारख्यालाही वाईट वाटतं. काय करावं बाबा, काहीच नाही. चला जागेवरती या. लय फुगं फुटलं काही काहींचं. आमच्या गावात एक जण आहे, ते 4 दिवस गेलं माहितीला, आणि नेमकं चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचला. आता मसन वाटतं सोने हाडकच ना, हाडूक टोचलो ना. हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करने, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा, गर्वानं चालतो रे तू. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो? 8. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे, आणि तुझी बी शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. म्हणून पद, प्रतिष्ठा, संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही. बसलेले हे नश्वर आहे. कधी राजाचा रंक होईल, रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा, तेथे कोणाचेच रे ना. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंब्या घरी पाणी. मी जरा 2 मिनिटं विषय सोडून बाजूला गेलो, जायला नव्हतं पाहिजे, त्यासाठी माफी मागतो. पण मी एका ओवी जवळ आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. जन्मय म्हणजे मरावं लागत हे मी पटवून देतोय. महाराज हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. जन्मय म्हणजे मरावं लागत हे कुणाला माहित नाही. अहो आमच्या घरातली लांबची सोडा, आजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत आमची वेटी चाली, नातू पण तू तैसा झाला. मग आता उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा. महाराज जन्मय म्हणजे मरावं लागत आहे, नवल नाही. पण आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही परमार्थ करतो, आम्ही तुमचं सगळं गप बसून ऐकतो. याचं कारण आहे आम्हाला कुठंतरी भीती, आमचा शेवट गोड होईल का नाही. आणि आम्ही येतोय ते फक्त आमचा शेवट गोड करायसाठी. आणि योगायोगानं आज अभंगही तुम्ही शेवट तो भलाच घेतलाय. महाराज आम्हाला पटवून द्या, आमचा शेवट जर गोड करायचा असेल तर आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. बसलेले 5 प्रमाण देतो, जेणेकरून शेवट गोड कशानं होईल ऐका. वाटतंय बसलेले तुम्हाला जर शेवट गोड व्हावा, तर पहिलं प्रमाण आहे, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मरावे. वाटतंय शेवट गोड व्हावा. दुसरं प्रमाण आहे, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा. तिसरा तुकोबरायाचा पुरावा देऊन जातो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवर. वाटतंय शेवट गोड व्हावा. चौथा पुरावा डायरेक्ट देवाचा दिलाय, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि 5वा पुरावा देऊन जातो, वाटतंय शेवट गोड व्हावा, तर शेवट तो होतो तुझी येणे गोड. बसलेले या 5ही प्रमाणांचा अर्थ असाच निघतो, जर मराईच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्षे. कधी? माझ्याकडे बघा जरा, कधी आलं पाहिजे? जर मराईच्या टायमाला देवाचं नाव ओठावरती आलं तर काय? तर काय? तुम्ही बोला, कधी कधी आलं पाहिजे? बोला की राव, कधी आलं पाहिजे? कधी कधी बाबा? मराईच्या टायमाला. कोण सांगतंय? स्वतः देव सांगतोय माझं नाव कधी आलं पाहिजे? मराईच्या टायमाला. महाराज तुम्ही बी म्हणताय देवाचं नाव कधी आलं पाहिजे शेवट गोड करण्यासाठी? मराईच्या टायमाला. मग बघू ना, मराईच्या टायमालाच घेऊ ना देवाचं नाव. त्यासाठी आयुष्यभर आम्हाला कताराच देताय बुवा. एक तर तुम्ही लागलाय टाळ कुटाय.
तुम्हाला धंदा नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही करायला लागला पैशासाठी, पण आमचा संसार चांगला चाललेला तुम्हाला देखवा नका. आम्ही करतोय ना संसार, बघू ना, घेऊ ना मरायच्या टायमाला देवाचं नाव. तू काय देवाचा चुलताय काय मरायच्या टायमाला देवाचं नाव तुझ्या तोंडात यायला? सागर महाराज काय काय तर डायरेक्टच उठली, म्हणली महाराज मरायच्या टायमाला देवाचं नाव आलं पाहिजे ना. मग बघू ना, ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवू घरी आणि भजनात देह ठेवू. तू काय देवाचा सासरा आहे वही का? लिहून आणलंय स्टॅम्पवर ह्या दिवशी मारणार आहे. नाहीतरी मला जुनी माणसं बसलेली सांगा, आपल्याकडे एक मन आहे, आडातच नाही तर मग म्हणजे आधी कुठं पाहिजे? आडात. आडात म्हणजे विहिरीत. बाबा विहीरच कोरडी पडली आणि ह्याने हात टाकली मोटार. बरं टाकाना का टाकाना, टाकली पानबुडी टाकली. कमीत कमी ह्यानी वरची टाकाय पाहिजे ती, आहेत ना मोटर इथं. कमीत कमी ह्यानी कुठली टाकाय पाहिजे? वरची टाकली हवी, ह्यानी टाकली पानबुडी. बरं टाकाना का टाकाना, कमीत कमी पानबुडी विहिरीत सोडताना बघाय पाहिजे होतं फुटबॉल पाण्यातही का गाळातही. ह्यानी बघितलंच नाही. ह्यानी वायरी जोडल्या, लाईट आली, टाटर दाबला. अर्ध्या मिनिटात मोटरीने गाळ वाढला, मोटर पॅक झाली, मोटार जळाली. तरी हे टाटरच हानितोय. बाबड्यात धूर धूर फेकला ना त्या टाटरने मोटरीने, कवर हानितो. तुम्ही त्या मोटरी जवळ आहेत का? मी मोटरी सांगाय आलोच नाही. त्या मोटरीचं मला घेणदेण नाही, पण माझ्या पुढं बसलेल्या 75% मोटरी जळाल्यात. पण त्यांना मेळ लागा नाही भाऊ, आपली जळाली. तो नादात आहे, तो हाणतोय टाटर. भावड्या धूर फेकला ना, तुझी जायची वेळ आली. निम्यार्ध्या लोकांनी गावऱ्या मसन वाट्यात नेऊन ठेवल्या, कवर तू टाटर बाबा. तरी बी भजन केलं नाही. एक जण तर डायरेक्ट म्हणला, महाराज लय बोलताय राव तुम्ही. म्हणला इतकं बोलतात का काय? कुठं रागीन ना आम्हाला बी, तुमचाच लय अभ्यास आहे असं समजू नका. आम्ही बी ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीत मोक्षच पाहिजे ना, माऊलीने डायरेक्ट ओवीच लिहिली. मोक्ष देवनी उदार काशी होय किर. माऊली म्हणतात काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदारच आहे. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार तुम्हाला घरी करमाना आणि आमच्यासारख्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाना. तुम्हाला सांगितलं कोणी काशी मोक्ष देती आणि आम्ही नाहीतरी कवा म्हणलंय देतीच ना, माऊलीने लिहिलंच आहे ना. पण जे जे काशीला जाऊन आले तुम्ही नीट ऐका. काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदारच आहे, पण माऊलीनं पुढं मेघ टाकले. परी वेचणे लागे शरीर ती गावी. काशीत मरावा लागत तवा मोक्ष आहे. तुम्ही जिवंत काशीवरून माघारी आलाय. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली, तुम्ही तिथंच मराय पाहिजे होतं. आणि मी पुरावा दिला ना, कधी काशीत मोक्ष कधी मरावा लागत. याच्या उलट माझ्याकडे वेळ नाही, माझी वेळ लय पुढे चालली. याच्या उलट तुम्हाला जिवंतपणी मोक्ष देतो. जिवंतपणी काशीत काय करावं लागतंय? अभि महाराज मरावा लागत आहे तवा मोक्ष, पण जिवंतपणी मोक्ष पाहिजे. फक्त पंढरपूरला जा, नका चंद्रभागेत स्नान करू, नका पुंडलिकाचं दर्शन घेऊ, वेळ प्रसंगी पांडुरंगाला बी नका बघू, नका पांडुरंगाचं मंदिर बघू. नुसतं जिथून दिसल तिथून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस. तुका म्हणे मोक्ष महाराज शिंगल फिरून घेऊ चालेल ना? हा, कारण वेळ नाही आपल्याकडे, प्रमाणाला येणार आहेत. इको कमी करा. प्रमाण दिलंय तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग बसलेले मरून मोक्ष प्राप्त करायचं सोपं आहे का जिवंतपणी कळस बघून? सोपं आहे काय? मग जायला पाहिजे कुठं? काशी का पंढरपूर? याच्याही पलीकडे जाऊन सांगतो. बाबा या जगात 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरीची जाण एक वेळ, पंढरीची जाण एक वेळ, पंढरीची जाण एक वेळ. हे काची यात्रा पाच द्वारकेच्या तीर, काची यात्रा पाच द्वारकेच्या तीर, काची यात्रा पाच द्वारकेच्या तीर, काची यात्रा पाच द्वारकेच्या तीर. पंढरीची जाण एक
काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, फक्त पंढरपूरला एकदा गेल्यावर एवढं पुण्य मिळतंय, मग जायला पाहिजे कुठं? याच्याही पलीकडे अभि महाराज, या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. महाराष्ट्र सोडू, भारत सोडू, या जगात बसलेले एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही तरी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग, तीर्थाची चेष्टा करायची नाही, त्याच्या नादी लागायचं नाही, ते पाप आहे. पण 360 तीर्थाचं पुण्य तुम्हाला वाटतं एकाच ठिकाणी मिळावा, तर काहीच करू नका, पंढरपूरला जा आणि फक्त पांडुरंगाच्या मंदिरात पातारा बिळाची पान तिरदे गणती तीर्थ काढे तीर्थ गणती तीर्थ काढे तिरदे गणती तीर्थ काढे तीर्थ काढे पाहता राऊळाची किंवा पाहता मंदिराची, पाहता देवळाची पाठ, तीर्थे गडती 360. मग सोपं कुठे? पंढरपूर का काशी? आता याच्या पलीकडे शेवटचं सांगतो ना, अभंगाचं दुसरं चरण गाठतो, लय वेळ गेला यातच. आता ऐका, अजून 360 तीर्थाचं पुण्य तुम्हाला वाटत असेल भेटावा, तर ऐका, तुम्ही लय बिजीत असं समजा. डोंबल्याचं बिजी कोण नसतं, फक्त लोक धावतात आम्ही लय बिजी. अजिबात काय नसतं, गाडीत बसते तिथून गेल्यावर. मी लय बघितल्यात अशी. पण समजा आपण बिजी, आपल्याकडे वेळ नाही, पंढरपूरलाही जायला आपल्याला वेळ नाही, पण ऐका, पंढरपुरातून फक्त पलीकड कामानिमित्त काहीतरी चाललाय आणि कुठेही जा, पंढरपुरात चंद्रभागेव जावा लागतच. फक्त चंद्रभागेव गेल्यानंतर एक काम करा, तुमच्या गाडीची काच पुलाव गेल्यावर खाली घ्या. घेताल का? आम्हीच घेऊ? बरं नका तुम्ही घेऊ, ड्रायव्हरला सांगा बाबा आपल्या गाडीची काच खाली घे, तुमचा हात दुखलय. चला, काच खाली घेतली, फक्त एक काम करा, पायातली चप्पल काढा आणि जिथून दिसल तिथून हात जोडा आणि फक्त चंद्रभागा डोळ्यांनी बघा, तरी बी 360 तीर्थाचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. काय रे अवघीत तीर्थे घडली एक वेळा 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 चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीत पापे गेली दिगंतरा अवघीत पापे गेली दिगंतरा. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिल्यानंतर 2 पाईप आहेत. एक तर सगळीच पाप डायरेक्ट नष्ट होतात आणि दुसरं 360 तीर्थाचं पुण्य मिळतंय. मग जायला पाहिजे कुठं? याच्या पेक्षा सोपं सांगू, काशीला जायचं म्हणल्यावर 50,000, पंढरपूरला जायचं म्हणल्यावर मस्त दुपारी आपल्या जवळच्या एसटी स्टँडला नात्या पोत्यातल्या जायचं, एसटीला हात करायचा, एसटीत बसायचं, हाफ तिकीट करायचं, 100 रुपये संध्याकाळी दर्शन घेऊन दाहरा काढाय. आता बाबा सोपं कुठलंय? म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरी शेजारी आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहि उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता विळ. आणि स्वतः तुकोबाराय म्हणतात, मी त्या पंढरपुरात आलो. अभंगाचं दुसरं चरण. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः तिथं आलो. कुठं? जिथून आलतो तिथं आलो. आलो निजाच्या माहेरा. महिला मंडळ माझ्याकडे जरा बघा, एक साधा प्रश्न विचारतो, माहेर स्त्रीला का पुरुषाला? माहेर स्त्रीला का पुरुषाला? स्त्रीला. तुकोबाराय कोण आहे, स्त्री की पुरुष? पुरुष. बरं, माहेर कशाला म्हणता तुम्ही? जिथं आपले आई बाप राहतात त्याला. नवे नवे जिथं आपला जन्म झाला
त्याला आपण काय म्हणतो माहेर. लौकिकात बघायला गेलं तर आपण या आई बाप्पाच्या पोटातूनच झालो, पण आई बाप्पाच्या पोटात सांभाळणारा आणि वाढवणारा आई बाप वेगळेत. आणि स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या, अलौकिकातलं माहेर सगळ्याच एकच आहे, ते आपल्या जवळ आहे. कोणतं ऐका, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे विवरेचे तिरी, आहे विवरेचे तिरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी. हे आहे भीमरेचा तिरी, आहे भीमरेचा, भीमरेचा सगळ्याच एकच माहेर आहे, ते म्हणजे पंढरपूर महिला मंडळ. अजून एक सोपा प्रश्न विचारतो, शेवटचा प्रश्न असेल हा. तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, परत एकदा ऐका, तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, खरा आनंद सासरात का माहेरात? पुढं ऐ आपलीच आहेत का कॅलेंडर आहे? घ्या आदर्श, खाती आपलं गाती माहेराचं. आणि असंच आहे, आपण किती बी करावं ह्यांच्यासाठी आपलं कौतुकच नाही. तुम्ही 10 तोळं करू द्या, आपला 10 तोळं करायसाठी किती पिना पडलाय आपल्याला चांगलं माहिती. आपल्या 10 तोळ्याचं कौतुकच नाही, पण माहेरातून उग अर्धा ग्रॅम आणू द्या तिनं, त्या अख्ख्या गावाला सांगते माझ्या भावानं केलाय. अगं तेवढं पैसे सुद्धा हाणलंच तू आमचं का जातात म्हणजे कौतुकच नाही भाऊ. विनोदाचा भाग खरंच सोडून द्या, पण ओरिजिनल आनंद आजी माहेरातच. कारण तिथं कोण राहतं? आई आणि बाप. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या खऱ्या माहेरात आलो. कुठं? पंढरपुरात. तिथं बघितलं आमचा विठ्ठल नावाचा बाप आणि रखुमाई नावाची आई, त्यांच्या मिठीत गेलो, परिणाम परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. आणि या सगळ्याचा परिणाम शेवट शेवट तो भला, 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 शेवट काय काय ना अभि महाराज आवाजाची दिनगीच असते, देवाची कृपाच असते. काय काय
त्यांनी नुसता आवाज टाकला तर एका सेकंदात वातावरण निर्माण होतं आणि त्या आवाजाची ताकद तेजस महाराज गायकवाडांकडे आहे. अतिशय गोड. त्या सगळ्याचा परिणाम माझा शेवट भला झाला, माझा शेवट गोड झाला. पण या सगळ्यासाठी केलं काय? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची किंवा बोलण्याची नाही. आता देवाविन काही रात्र न कळे, दिवस न कळे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. मग तुकोबा राया आम्ही शेवट गोड काढण्यासाठी काय करावं? एवढ्या वेळ जे कीर्तनात चाललं होतं ते सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. एक जण म्हणला महाराज नाहीच भजन केलं, मिळाली जन्म नावाची संधी, पण नाहीच भजन केलं, नाहीच तुमच्यासारख्या महाराज लोकांचं ऐकलं तर मग काय? मग काय ऐका. एकदा काय झालं अभि महाराज, एका गावात एक साधू महात्मे आले आणि साधू आल्यानंतर त्याच गावात ज्या व्यक्तीवरती 18 विश्व दारिद्र्य, ती व्यक्ती त्या साधू रडत रडत गेली. साधू ओ महात्मे, 18 वर्ष दारिद्र्य, खूप प्रयत्न केले पण हे दारिद्र्य काही नष्ट होत नाही. काहीतरी पर्याय करा, काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझे दिवस बदलतील. त्या साधूला दया आली आणि साधून आपल्या हातातला एक खडा घेतला आणि तो त्याला दिला आणि सांगितला हा परीस आहे, ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. घरी घेऊन आला पण साधूनच सांगितलं ऐक खडा देतोय, पण या खड्याची मुदत फक्त 1 महिन्याची असेल. महिना झाला की कोणत्या क्षणाला मिळेल, ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला माझ्या एका हातात खडा लगेच ठेवावा लागेल. चालेल. घरी घेऊन आला, बायको जवळ गेला आणि बायकोला आनंदाच्या भरात सांगू लागला ए ऐक, गावात साधू महात्मे आलते, त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली, त्यांना दया आली, त्यांनी आपले दिवस बदलावे म्हणून एक परीस दिलाय आणि सांगितलं ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. चल ना गावातल्या दुकानात जाऊ, लोखंड घेऊ, त्याला परीस लावू आणि त्याचं सोनं करू, आपले दिवस बदलतील. पण बायको जरा हुशार, तशा बायका हुशारच असते. बायको जरा हुशार होती. ती म्हणली अहो ऐका, सध्या काय झालंय, लोखंडाचे बाजार जरा वाढलेत आणि आपल्याकडे एवढी परिस्थिती नाही की आपण जास्त लोखंड घेऊ शकतो. पण ऐका ना, मुदत किती? महिनाभर आहे. मग एक काम करू ना, महिन्यात ज्या दिवशी लोखंडाचे बाजार कमी होतील त्या दिवशी लोखंड आणू आणि त्याचं सोनं करू, म्हणजे जास्त सोनं तयार होईल. त्यानं विश्वास ठेवला. पण दोघंही अनपड, दोघालाही काही कळत नव्हतं, शिकले नाहीत. महिना कधी गेला कळलंच नाही. आणि हा म्हणता बरोबर महिना गेलाही. साधू दारातही आला, हात पुढं, माझा खडा एका सेकंदात माझ्या हातावर. आता त्याच्या डोळ्यात पाणी. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ते लोखंडाचे बाजार जरा जास्त होते, आमच्याकडे पैसा नव्हता, 18 विश्व दारिद्र्य ना, मग थोडं जास्त सोनं मिळावं म्हणून लोखंड कमी होण्याची बाजार वाट पाहत होतो. ऐका ना, आता आहे या परिस्थितीत मी खडा द्यायला तयार आहे, पण फक्त 2 मिनिटं द्याल का? 2 मिनिटं. मी लोखंडवाल्याकडे जातो, लोखंड घेतो, तिथंच खडा लावतो आणि ह्या परिस्थितीत तुमच्या हातात खडा देतो. तो म्हणला आता जमत नाही, वायदा संपला. त्या लोखंडाचं, सोन्याचं, साधूचं, महात्म्याचं मला काहीच सांगायचं नाही. पण मी एक सांगेल, आपल्यालाही जन्म नावाची संधी मिळाली. लवकरात लवकर हे आपल्याला मिळालेलं लोखंड त्या संत रूपी परिसराजवळ घेऊन जा. हा आज घेऊन जाऊ, उद्या घेऊन जाऊ म्हणता म्हणता महिना भरल, साधून दिलेला वायदा संपल आणि कधी यमरूपी साधू आपल्या दारात येऊन उभा राहील. या रामकृष्ण हरी. कधी यमरूपी साधू आपल्या दारात येऊन उभा राहील आणि त्यानं दिलेलं हे आपल्याकडून घेऊन जाईल, सांगता येत नाही. म्हणून तो यायच्या अगोदर जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडोनी वाहील अनेक, ये भक्तीचे वाटेला तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म. तरी नसल करत तर ऐका गड्या. बाबा एकदा काय झालं, एका नदीच्या किनाऱ्यावरती अभि महाराज एका झाडाच्या फांदीवरती एक माकडीन बसली होती. आणि नेमकं माकडीन बसलेली असताना रात्री 12 वाजता आकाशात दौंडी झाली. त्या दौंडीनं सांगितलं जो कोणी पाट 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारेल त्या माकडाचा राजा होईल आणि माकडिणीची राणी होईल. दोघांना ऐकलं आणि बरोबर पाटच्या 2 वाजल्या बरोबर त्या माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली. सुंदर राणी तयार झाली, पोहत पोहत काठावरती येऊन बसली आणि नेमकं झुंजूमुंजू झालं, तांबडं फुटलं आणि नेमकं दिसायला लागले होती. माकड जागा झालं, त्याने आपल्या माकडात फांदीवर बघितलं शेजारी. हाय कारण माकडीन दिसनाच ना. आता माकडीन नाही दिसलं, त्याची अवस्था काय झाली असेल, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. सायरा वायरा पळायला लागलं
आणि नेमकं पळता पळता एका ठिकाणी सुंदर राणी दिसली, तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. राणी साहेब, ते रात्री माझ्या फांदीवरती एक माकडीन बसली होती, दिसा नाही हो कुठं, जरा तुम्हाला दिसली का? ती म्हणली माकडा ती मीच आहे ना. हे कस काय झालं? ती म्हणली रात्री आकाशात दौंडी झाली, ती ऐकली नाही का तू? काय झालं? त्या दौंडीनं सांगितलं जो कोणी नदीच्या पात्रात पाठ उड्या मारल 2 वाजता त्याची राजा किंवा राणी. तो म्हणला मी बी ऐकली होती, मग का उडी मारली नाही? त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं, अशा रोज नदीच्या पात्रात 50 उड्या मारतो, आतापर्यंत राजा झालो नाही आणि आता होत असतो वय. पण ती माकडी हुशार होती, ती म्हणली तू मारून तर बघायची ना. आशा बी न सांगता तुला सांगितलं थंडीचा दिवस आहे, नको गार पाण्यात हात घालू, नको गार पाण्यात उडी मारू. तू शेवटी माकडच ना, तुझं माकड चालू बंद आहेत का? तू नको तवा उड्या मारल्यात ना 50 नदीच्या पात्रात, मारलंच ना, सांगितलं होतं नको, आता मारायचं पाहिजे होती ना. हा 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 लक्ष देऊ नाही का? ए नसताच झाला राजा, लक्ष द्या बरं का, नसताच झाला राजा तर माकड तर होताच की तू. माकड तर राहिलाच असता की, नसताना मान्य ना, नसता झाला राजा, पण माकड तर तू होताच ना. मला त्या माकडा जवळ जायचं नाही, राणी जवळ जायचं नाही, मी आपलं सांगायला लागलोय. आपल्याला बी संतांनी सांगितलं, हकारोनी सांगितू का नाम लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी हरी मुडा. नाथ बाबा म्हणतात ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही ते सर्पाचं राहायचं बिळ आहे. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जीवानवे काळ सर्प आहे. तरी लोकांनी धनंजय बाबा भजन नाही केलं. शेवटी जरा लोकांचं बोलतात, राग यायचा नाही ना, बोलू का? कारण मला तसलं कीर्तनात बोलतात ना, या 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 निघ करायला आला काय आमच्या कीर्तनात. सध्या बाबा चांगली कीर्तन करणारी थोडी मोजकीच कीर्तन करायला, नाही तर आमच्यासारख्या कीर्तनकार, म्हणजे मी कुणाची टीका नाही करत, माझ्यासारख्या कीर्तन करायला कीर्तनात दुसराच चळ भरलाय. जरा माफी मागून बोलू का? फक्त राग येऊ द्यायचा नाही, आला तरी करायला काय परत मला बोलवायचं नाही. उता आलाय मला मरायला लागलोय मी, मला तसलं घेण देणच नसते परतच्या कीर्तन करायचं. राग लय आला, तुम्ही म्हणला लय महाराज बोलला, तू इथं थांबू नको, तू घरी जाऊन 2 गोदाडी घेऊन झोप, पण आम्हाला बोलू दे बुवा. बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवला. म्हणून या तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात आहे, नाम नवदे ज्याची वाचा. ही संपलं नाही अजून, आत्ताशी राहिले, सुरू झालंय आत्ताशी, त्यामुळे परत आवडलंय. हा, मी माझ्या घरचं सांगितलं नाही, माझ्या देहूत बसलेल्या बापाने प्रमाण लिहिलंय आणि ते मी सांगतोय. आणि बापाचं नाव घ्यायला पोरानं कधीच लाजू नाही. चला पुन्हा जागेवरती येतो. ऐक, नसताच झाला राजा, हे तो होतो ना मी, नसताच झाला राजा तर माकड होताच ना. आपल्यालाही संत सांगू कटाळे, अरे भक्ती करा, तरी आपण भक्ती करतच ना. आपल्या मनात संभ्रम आहे. जर भक्तीच्या रसात उडी मारलीच, जर घातलीच माळ, तर खरंच होईल काही देव, शंका खरंच होईल काही संत. ऐक, एकदा या भक्ती रसात येऊन तर बघा, एकदा या परमार्थात उडीत तर मारा, एकदा भगवंताचं नामस्मरण करायला सुरू तर करा. चला, नाही झाला देव, बोलतो बरं का, नाही झाला देव, नाहीच झाला संत, तर संप्रदायात आल्यानंतर कमीत कमी चांगला माणूस तर बनू शकशील ना रे तू. मग या ना, करा ना भक्ता, करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासून या. तरी लोकांनी भजन केलं नाही. मग नाद बाबा काकड्यात काय म्हणतात जरा नीट ऐका. नरदेह दुर्लभ जाणार,
काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे. त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही 8वा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तरी लोकांनी भजन केलं नाही. एवढं चांगलं बोलून एवढं चांगलं सांगून बी एखादा मैले महाराज लय वेळ घेतला गाड्या, लय वेळ भजना बोलला, नामसाधने बोलला, पण नाहीच भजन केलं, नाहीच आम्ही चांगलं जगलो, तर मग आमच्या बापाचं काय जायचंय? आपला बी हाही सांगायचा धंदा दिनरजनी, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आमचं ठरलंय त्यात बदल. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या, आणि नाही घेतलं तर तुम्हाला घेऊन झाला विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपास, वाडी, बुलेट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा की टमटम, 400 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्चडीज, BMW, बेन्झ, रेडा, हाल्या हाल्या हाल्यावर बसलाय फाकड्या, आणि मग हातात चाबूक आहे. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाची किंकर बहु साल नाही त्या यमाशी करुणा तप्त भूमीवरी चालविती. असलं हंत्यात वर गेल्यावर मी बी अजून बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळलं किती हंत्यात, पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार, अयो तुम्ही असलं रट्ट खाताल. तुम्ही म्हणताल माझं माळशिरस जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातलंही चालतं, माझं सोलापूर जिल्ह्यातलंही चालतं. तू नादात आहेस, नादात. एखादा म्हणल माझी मुख्यमंत्र्यापाशी ओळख आहे, पंतप्रधानापाशी ओळख आहे, तुझ्या गोळ्या संपल्यात, तू गोळ्या खात जा टायमाला, तू अजून बी नादात आहे. ती वर गेल्यावर पंतप्रधानाला बी मुजीत नाही. ती वर गेल्यावर असलं हानीत आहे खरंच. तुम्ही आता तुम्हाला लय बरं वाटतंय महाराज लोकांची निंदा कराय, महाराज लोकांची टीका कराय, हे काय बोलतच असतात, आपण कुठं ऐकायचं असतं काय, आणि वर गेल्यावर कोणी बघितलंय. पण नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो, वर गेल्यावर असलं हानीत्यात राव. तुम्हाला आता कळायचं नाही, पण नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो, सोनू सोनू तुझा माझ्यावर नाही भरोसा तर मग वर जाऊन बघ. फक्त वर गेल्यावर हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर भूत म्हणून कुठं आम्हाला बी पळावं लागेल, मेळ लागायचं नाही. म्हणून भजन कर. आणि अजून बी कळत नसल तर आता तरी शेवटी जरा नीट ऐका. हे जरी नाही कांदो मग तो ससरा येईल, हे जरी नाही कांदो, हे जरी नाही कांदो मग तो ससरा येईल, हे जरी नाही कांदो. सरत शेवटी बा ताळ बांधून येईल, सरत शेवटी बा, हे जरी शेवटी बा ताळ बांधून येईल, सरत शेवटी बा. यंगाच्या धर्मी आमची काय बा,
महाराष्ट्रात लय पॅटर्न येतील पण बाळूमामा पॅटर्न आणला विकास महाराज देवडीने. हा हा ते मग नाहीच ऐकलं, हे जरी नाही आलं मग दुसरा येईल कोण, यमाचा पाहुणा प्राणी होईल. आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर या जगात एकाच भजन करावं लागतं, त्याचं नाव विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई अवकाश अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ आपण पाहू शकतो. राहिलं शेवटचं चरण, चालता चालता ते बोलून जातो. फक्त त्याच्या अगोदर बाबांची इच्छा आहे म्हणजे 10 मिनिटं अजून घ्या, म्हणून 10 मिनिटात आई सांगतो, कारण त्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून मी माझी नियमाप्रमाणे कंबर सोडली. 10 मिनिटं फक्त आई घेतो आणि माझ्या लांबलेल्या मानेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते वैकुंठवासी मंगलताई जगन्नाथजी नागपुरे, त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे सुपुत्र श्री महादेवजी जगन्नाथ नागपुरे सर, कन्या मनीषाताई सुरेशजी आटोळे आणि मंगलताईंचे बंधू परशुरामजी निखरे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून मंगलाईंना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होतं. त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी येण्याचं योग आहे. जवळजवळ 7-8 महिने झालं नागपुरे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी तारखेचा योग आहे. योगायोगानं ते सोलापूर युनिव्हर्सिटीमध्येच खऱ्या अर्थानं चांगले शिक्षक म्हणूनही आहेत, चांगली नोकरी करत आहेत. आणि काल नेमकं सोलापूर विद्यापीठाच्या डीनच्या घरी माझा कार्यक्रम होता. सोलापूर विद्यापीठाचे प्राचार्य जे आहेत नवले सर, त्यांच्या घरी. खऱ्या अर्थानं मी आधी बोलून गेलो, फुलवाले फक्त 5 मिनिटं जागेवरती थांबा, तिकडे मी सांगेल त्यावेळेस वाटू नका, फक्त 5 मिनिटं. परत डायरेक्ट एक जणाच्या हातात द्यायचं, ते पार्सल करत राहतील पुरं, कारण डिस्टर्ब होऊ नये. आता ऐका, फक्त 7-8 मिनिटं घेतोय मोजून तुमची. मी आधी सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले या जगात सगळ्यात जास्त जी प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताई, सिकल वळ्याची जाती करीला भाविन प्रीती, किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकलाई, समातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर आपल्या लेकरावरतीच प्रेम करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग, मी आज आई पटवून देतोय, बापही पटवून देतोय, कारण दोनही एका वर्षातच दोघांचंही पुण्यस्मरण झाले. ऐका, आई ग, आई ग, 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग, आई ग, भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र ज्या बापानं आयुष्यभर दुसऱ्याच्या बांधावरती केली ना, तो बाप मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जातात त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर उभा राहते आणि ढाईमुखलून रडते, रामा नको ना जाऊ वनवासाला, तू जर वनवासाला गेला ना, आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला ना तर एका बाप नाही जगायचा लागा. आणि झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं पुत्रयोगामध्ये राम राम करत प्राण सोडला, पण आपल्या मुखातून कधीच आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्यच करावं, त्या कौतुकास पात्रच आहे. पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना माझा मुलगा वाचला पाहिजे, माझा कृष्ण वाचला पाहिजे या वेदनेनं व्याकुळ होऊन जो पुरातून बाप पलीकडे घेऊन जात होता ना, तो वसुदेव नावाचा बाप आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येतं आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो, इको स्वर
आई वाचून राई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया जलाई नाही त्याला कळते अग चुकलं तुझं बाळाई अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ए ना माझी आई ग ए ना माझी आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ए ना माझी आई ग ए ना माझी आई ग राम आई प्रेम करते धोमत नाही पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी श्री म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐका उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला होटा मध्ये हासू जरी कनावाकला घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाई गड्यार उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची आई प्रेम करतेच पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे 2 मिनिटं घेतोय माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देतो ऐका वस्तुस्थितीवरती बोलणारा कीर्तनकार आहे काल्पनिकतेच्या जोरावरती कधी कीर्तन केलं नाही आणि काल्पनिकतेच्या जोरावरती कीर्तन करू नये जे असेल ती वस्तुस्थिती सांगेल या जगातला बाप किती प्रेम करतो एका शेवटच्या दृष्टांतातून सांगेल आणि थांबेल ऐका खरी घटना आहे आपल्या जवळची आहे त्या मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधाव वेगानं चालला होता 2 महिन्यापूर्वी आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन चालला होता चुकी कोणाची मला बघायची नाही पण मला बापाचं प्रेम यातून मांडायचं याच्यापेक्षा वेगळा बाप मला सांगता येणार नाही ऐका नेमकं जात असताना इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नाही तुम्ही जर घटना बघितली असेल तर जसे बाजूला चिखलाचे गोळे पावसाळ्यात पडलेले दिसतात का तसे तो हायवा रिवर्स घेताना बघित असेल तर त्या हायवाच्या टायर मधून त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसत आहेत इतक्या वाईट अवस्थेत येतो तरी बाप जिवंत होता एका आशेनं जिवंत होता आपलं हे डांबरीवरती टेकवलं होतं हात पुढे टेकवलं होते आणि हात पुढे टेकून अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे आशेनं बघून एकच सांगत होते ऐका संपणार आहे मरणार आहे जाणार आहे काही क्षणाच्या काही सेकंदाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे रे पण ऐका ना हा बाप मेला तरी मरू द्या रे पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात तेवढ्या बघा बाप मेला तर मरू द्या पण माझ्या 2 मुलींना उचला त्यांना दवाखान्यात घेऊन जाण त्यांना जगवा बाप मेला तरी मरू द्या आणि आता जगायसारखं अंगात राहिलं तरी काय कोणत्या आशेनं जगावं ऐका ज्याच्या डोक्यात मरताना सुद्धा फक्त आपल्या लेकरांचाच विचार असतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे घटना नाही एवढ्यावरती थांबली
आता त्या दोन मुली मरतात, तो बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो. आणि हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जाग्यावरती आपला प्राण सोडतो. बसलेले प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या राहणार, पण याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही, सांगता येत नाही. आजोबानं बाप्पानं जीव दिला, याच्यापेक्षा बापाचं प्रेम जास्त काय सांगा. याच्यापेक्षा नाही मोठा बाप सांगतायत. आणि सांगताच आला तर एक माझ्या वारकरी संप्रदायातला बाप आहे, विठ्ठलपंत नावाचा. पलीकडे बाप नाही सांगता येणार. लय प्रेम करतो बाप. सर तुम्ही आठवा आपल्या बापाला, आपल्या आईला. ज्या वेळेस आई वडील जिवंत होते ना, ठीक 1 वर्षापूर्वी आई रोज फोन करत असेल कामाला गेला श्रीपूरला की शाळेवरून येताना थोडा उशीर झाला की बापाचा मेसेज येत असेल, बापाचा फोन येत असेल, लेकरा थोडा उशीर झाला, कधी येशील रे. ती मुलगी नांदायला गेली ना, त्या मुलीला फोन जात असेल, ताई बरं आहे का, काय करते, झालं का सरवून, झालं का धुनी भांडी. पण आज 1 वर्ष झालं ना आईचा ना बापाचा मेसेज येतो, ना बापाचा कॉल येतो, ना आईचा कॉल येतो. राहिल्या त्या आठवणी, आणि त्यांच्या आठवणीतून डोळ्यातून येणारं पाणी गड्या, याच्या पलीकडे जास्त काही नाही. हे ऐका. बरीच जण म्हणतात महाराज शेवट झालंय माझं कीर्तन. बरीच जण म्हणतात महाराज तो आम्हाला देव बघायचा आहे, तो या जगाचा निर्माता बघायचा. अरे सोपं आहे, 1000 वर्ष लोखंडाचं चण करून खाल्लं, त्यांच्या स्वप्नात नाही राहावी महाराज. तो येत नाही असं नाही, पण त्याला लय भक्ती करावं लागते, लय प्रेम करावं लागतं. थोर प्रेमाचा डोक्याला हाची दुष्काळ, भावबळे आकडे एरवी नाकडे करतरे आवडत आहे. पण एक सांगेल गड्या, या जगात 2 देव आहेत, जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपल्या दारात, आपल्या घरासमोर, आपल्या वट्ट्यावरती जन्म बसलेला, जन्म देणारा आपला बाप, आणि दुसरी म्हणजे आपल्या घरात आपल्याला जन्म देणारी, आपल्या वट्ट्यावरती बसलेली आपली आई. आई बापाची सेवा करा. माफी मागून मगाशी बऱ्याच वेळ मी काशी बोलत होतो, पण सगळ्या काश्या जाऊ द्या. या जगात सगळ्यात एक श्रेष्ठ काशी आहे, माय बापी केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाचे धुरी, जे का माता पितरे, आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही, आई वडिलांनी एवढी मोठी काशी नाही आहे, तोपर्यंत रोज त्या गंगेत पायावर चरणावरती डोकं ठेवून त्यांचं दर्शन घ्या. या जगात कुणापुढं डोकं ठेवायची आणि कुणापुढं नतमस्तक होण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही. नवे आपलं घरच पंढरपूर, आपलं घरच आत्मापूर केल्याशिवाय तो देव राहायचा नाही. फक्त आई बापाला सांभाळा. तुम्ही आई वडिलांची अगदी यथा सांग पद्धतीने सेवा केली. दोन्ही पुण्यस्मरणाला कीर्तन सागर महाराजांचं झालं, आज माझं आहे. पण एकच आशीर्वाद देताना तुम्हाला बोलले गडे, आपुली आहेत आजोआसे जागता धन्य माता पिता तयाची, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाट्य देवा. आज वरतून खऱ्या अर्थानं आई आशीर्वाद देत असेल की माझ्या पश्चात माझ्या मुलानं एवढा मोठा कार्यक्रम केला. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण व्हावं ही इच्छा असेल. माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुला पाहिजे म्हणून अर्धा मिनिट घेतो, चालेल. तू खुनवतोय, बराच वेळ झाला. त्याला एक पाहिजे माझ्याकडून, ऐका. काल परवाची घटना आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितली. अख्खा महाराष्ट्र हळहळला त्या घटनेनं. एक सैनिक सुट्टीवरती आनंद साजरा करण्यासाठी साताऱ्यातला घराकडे येत होता. पत्नी डिलिव्हरी झाली आणि 8 तासानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला. जर पार्थिव आणल्यानंतर बघितलं असेल तर ती ओली बाळांतीन 8 तासाची त्या स्ट्रेचरवरती तिला आणलं होतं. आपल्या पतीच्या सरणाशेजारी झोपवलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, ते जाऊ द्या हो. पण जे बाळ 8 तासाचं जन्माला आलं, त्याला आपला बाप कसा हे सुद्धा कळत नाही. त्यांना आपला बाप कसा दिसतो हे सुद्धा कधी साक्षात बघितलं नाही. आता आयुष्यात पुन्हा कधी पुढेही कधी. त्याची अवस्था पुढे गेल्यानंतर काय होत असेल हे ऐका. आपण आज एवढ्या थाटात सगळं काही सण साजरे करतोय, सगळे आनंदानं जगतोय, याचं कारण ते सीमेवरती जवान लढतायत म्हणून आहे. काल त्या जवान बोलत असताना एक बाबा मी ऐकलं, ते म्हणले महाराज असा काही प्रदेश आहे जिथं पाणी जर ग्लासमध्ये घेतलं ना तर 1 मिनिटात त्याचा बर्फ होऊन ग्लासला तडा जातो. इतक्या वाईट ठिकाणी, इतक्या उंचीवरती, इतक्या थंडीच्या ठिकाणी आम्हाला नोकरी करावी लागते, म्हणजे लागतेच. आमच्या नोकरीतला काही काळ त्या ठिकाणी घालवावा लागतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आपल्यासाठी तिथं थांबतात. आज 26 जानेवारी जवळ आलाय, त्यांची आठवण म्हणून त्यांच्यासाठी शेवटचं गीत गाईल आणि थांबेल. स्वर द्या. ए
वतन के लोगों, तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका प्यारा, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, कोई सिख कोई जाट मराठा, कोई मुर्खा कोई मदरासी, कोई सिख कोई जाट मराठा, कोई मुर्खा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला हो, सरहद पर मरने वाला, हर वीर भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर, वो खून लाहियो सानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, मेरे वतन के लोग, जरा आँख में बदला पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माता की जय, जवान जय किसान। बोलता बोलता तुमची 20 मिनिटं मी जास्त घेतली, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. झालेल्या कीर्तनोपेशी वेळेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुम्ही सर्वांनी अतिशय मला गोड साथ दिली, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आवर्जून धनंजय बाबांचे आमचे आदरस्थान त्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुपुत्र अभि महाराज असतील, सगळे गावातील परिसरातील भजनीमध्ये असेल, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अर्ध्या मिनिटाची किंवा 2-3 सेकंदाची सूचना करतो थांबतो आहे का. इथून पलीकडे भिगवणच्या जवळ कर्जत तालुक्यातलं माझं शेवटचं गणेशवाडी नावाचं गाव आहे. माझ्या लहानशा गावात माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, पंढरपूरचा पांडुरंग, आदमापूरचा बाळूमामा जगाचा मालक यांचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं मंदिर एका वर्षात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून उभा केलंय. मी जाऊ द्या, मी काही म्हणेल, पण धनंजय बाबा अख्खं महाराष्ट्र त्याला धाकटं आदमापूर प्रति आदमापूर म्हणतं. एवढ्या ताकदीचं मंदिर माझ्या शेतामध्ये आयुष्यभर कमवलेल्या पैशातून उभा केलंय. आता 18 तारखेला अनाथ आश्रमाचं भूमिपूजन आहे. ज्या महाराष्ट्रातल्या मुलाला आई नाही बाप नाही त्यांच्यासाठी खूप मोठं कार्य करतोय. मागच्या अमावस्येला अभि महाराजांचं त्या ठिकाणी माझ्या मंदिरावरती कीर्तन झालं. खूप मोठं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रात ज्याला आई नाही बाप नाही त्यांच्यासाठी आयुष्यभर कार्य करायचा संकल्प घेऊन पुढे चालतोय. एकट्यानं कार्य पूर्ण होणार नाही. वाटलं तुम्हाला विकास महाराज लहान आहेत, फुलं वाटून घ्या. विकास महाराज लहान आहेत, लहान वयात काहीतरी वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी क्रांती अवघ्या 2-3 वर्षात माझ्या घरून माझ्या गावातून चालू होते. या क्रांतीचे आपण सगळेजण साक्षीदार व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. वाटलं तुम्हाला कार्य चांगलं आहे तर कीर्तन झाल्यानंतर मी 10-15 मिनिटे या ठिकाणी असणार आहे. जमल तर निश्चित त्या अनाथ आश्रमाला, त्या बाळूमाच्या सहकार्याला कार्याला तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही जमलं नसेल कॅश आणली तर तुम्हाला तेजस महाराज, आदेश महाराज स्कॅनर देतील. त्यावर ज्याला ज्याला शक्य आहे, कोणाला बळजबरी नाही, ज्याला ज्याला शक्य आहे त्याला निश्चित मदत करण्याचा प्रयत्न करा. सत्कार्याला दिल्यानं देव आपल्या आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाही एवढंच सांगेल आणि थांबेल. तुकाराम 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 तुकाराम.
जयकारा